पिंपळगाव राजा येथे प्राचीन कालीन नाणी, दगड, विविध देशांतील चलनी नाणी, पक्ष्यांची आकर्षक चित्रे तसेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची नावे व छायाचित्रे यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या विद्यालयातील नाण्यांचे हे पहिलेच प्रदर्शन असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व कुतूहलाने प्राचीन वस्तूंची पाहणी केली। या प्रदर्शनासाठी पिंपळगाव राजा येथील तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुमारे 98 देशांतील चलनी नोटा, प्राचीन नाणी आणि विविध ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी शाळेच्या प्रांगणात विशेष व्यवस्था करण्यात आली होती। प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। या उपक्रमाचे आयोजन शाळेतील शेखर खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। त्यांना नाणे संकलनाचा विशेष छंद असून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, प्राचीन वस्तूंचा ठेवा जपण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला। प्रदर्शनात राजे महाराजांच्या काळातील चलनी नाणी व इतर ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन विद्यार्थ्यांना घडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मोहनदास लोखंडे, माजी मुख्याध्यापक अरविंद सातव तसेच सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। परिसरातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देत उपक्रमाचे कौतुक केले। या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। डिजिटल महाभूमीसाठी दिलीप वानखडे, पिंपळगाव राजा, खामगाव। नमस्कार, मी शेखर खोमणे, PMC जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव राजा। आज मी माझ्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक भव्य असं चलनी नाणी आणि नोटांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। याच्यामध्ये जवळपास 98 देशाच्या करन्सीज मी इथे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मांडलेल्या आहेत आणि 70 देशांचे कॉईन्स, भारतीय कॉईन्ससह इथे मी मांडलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातली शिवराई सह अनेक दुर्मिळ नाणे 6व्या शतकापासूनचे नाणे आपल्याला पाहायला मिळतील।